नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिका भरती 2025 अंतर्गत 2 दिवसा अगोदर निवड यादी, तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा याद्या ह्या जाहीर झालेल्या होत्या आणि आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या याद्या जाहीर झालेल्या आहे। तर नागपूर महानगरपालिकेअंतर्गत कागदपत्र पडताळणी / दस्तऐवज पडताळणीच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कागदपत्र पडताळणी यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची आणि त्यामध्ये कोणत्या तारखेला कोणत्या पदाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल, त्या लिंकवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल। त्यामध्ये बघा पहिलाच नावाचा पर्याय आलेला दिसेल, सूचनापत्र 12 रिगार्डिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तर हे पत्र आपल्याला या ठिकाणाहून डाउनलोड करून घ्यायचं आहे। ही यादी या ठिकाणाहून PDF वर क्लिक करून या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड झालेली आहे आणि ही यादी नागपूर महानगरपालिका नागपूर दिनांक 26/6/2025 रोजीचं हे सूचनापत्र क्रमांक 12वा असणार आहे। तर बघा या ठिकाणी काय सूचना दिलेली आहे, संपूर्ण माहिती आपण या PDF मध्ये बघून घेऊया। तर बघा जाहिरात क्रमांक 804 PR दिनांक 23/12/2024 अन्वये नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, नर्स परिचारिका JNM व वृक्ष अधिकारी या पदांची जी काही रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन परीक्षा होती ते 20/3/2025 ते 27/3/2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर संपन्न झालेली आहे। तर वरील पदांकरिता लेखी परीक्षेचा जो निकाल होता तो 15/5/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर सदर परीक्षेच्या अनुषंगाने प्रवर्गनिहाय तात्पुरत्या निवड यादी व प्रतीक्षा यादी जी होती ते 521 उमेदवारांचे सूचनापत्र 25/6/2025 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। नंतर बघा उपरोक्त नमूद केल्यानुसार तात्पुरती निवड / प्रतीक्षा यादीमधील एकूण 521 उमेदवारांची खालील तक्ता अ येथे नमूद केल्याप्रमाणे सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या / प्रमाणपत्राच्या पडताळणी दिनांक कधी, तर दिनांक 8/7/2025 8/7/2025 ते दिनांक 10/7/2025 या कालावधीमध्ये खालील नमूद ठिकाणी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 या वेळेत करण्यात येणार आहे। तर या वास्तव उमेदवारांस सर्व संबंधित कागदपत्रांसह खालील नमूद ठिकाणी तक्ता अ येथे नमूद दिनांक व वेळेस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात येत आहे। तर उमेदवाराने खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळेस व दिनांकाचे दिवशी पडताळणीकरिता उपस्थित राहणे बंधनकारक आहे। तर बघा पडताळणीकरिता अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचे नाव निवड यादीमधून कमी करण्यात येतील। तर बघा जे विद्यार्थी पडताळणीकरिता अनुपस्थित राहील त्या विद्यार्थ्यांचे नाव निवड यादीमधून कमी करण्यात येणार आहे। तर पत्ता काय दिलेला आहे, तर बघा कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित राहण्याचे ठिकाण आहे नागपूर महानगरपालिका नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, सिव्हिल लाईन्स नागपूर या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर बघा तक्ता अ मध्ये काय दिलेलं आहे, संपूर्ण माहिती आपण बघून घेऊया। तक्ता अ मध्ये दिलेला आहे सिरियल नंबर, नेम ऑफ पोस्ट, डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, सिरियल नंबर, टाईम आणि त्यानंतर आहे टेबल नंबर। तर बघा पहिला नंबर आहे नर्स परिचारिका JNM। तर नर्स परिचारिका JNM चे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, तर 8/7/2025 ला होणार आहे। तर सिरियल नंबर विद्यार्थ्यांचा जो काही सिरियल नंबर असेल 1 ते 30 विद्यार्थी जे असेल ज्यांचा सिरियल नंबर असेल त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 10 वाजता पासून ते 1:30 वाजेपर्यंत टेबल नंबर 1 वर होणार आहे। त्यानंतर 31 ते 60 सिरियल नंबर ज्यांचा असेल त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 10 ते 1:30 वाजेपर्यंत टेबल नंबर 2 वर होणार आहे। त्यानंतर 61 ते 90 ज्यांचा सिरियल नंबर असेल त्यांचे 2 वाजतापासून ते 6 वाजेपर्यंत टेबल नंबर 1 वर होणार आहे। आणि त्यानंतर 91 ते 120 सिरियल नंबर ज्या विद्यार्थ्यांचा असेल त्यांचा 2 वाजतापासून ते 6 वाजेपर्यंत टेबल नंबर 2 वर होणार आहे। तर तुमचा सिरियल नंबर या यादीमध्ये बघून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसरा नंबर सुद्धा दिलेला आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिलचा सुद्धा 8/7/2025 ला होणार आहे। त्यानंतर बघा सिव्हिल इंजिनियर असिस्टंट, सिव्हिल इंजिनियर असिस्टंटचा सुद्धा या ठिकाणी
तारखा दिलेल्या आहे, टाईम दिलेला आहे आणि टेबल नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्या पदाकरिता फॉर्म भरलेला असेल त्या पदाचा दिनांक आणि वेळ आणि तुमचा सिरियल नंबर काय आहे तो या PDF संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे. तर बघा त्यानंतर दिलेलं आहे सूचना. कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांकरिता सर्वसाधारण आवश्यक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. बघा सूचना दिलेली आहे. जाहिरात क्रमांक 804 PR दिनांक 23/12/24च्या अनुषंगाने उमेदवाराने सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत तसेच परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. तसेच फोटो असलेले मूळ ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी आवश्यक आहे. तर बघा तुम्ही जो काही ऑनलाईन फॉर्म भरलेला असेल त्या अर्जाची प्रिंट आणि हॉल तिकीटची प्रिंटसुद्धा या ठिकाणी न्यायची आहे आणि सोबत तुमचं ओरिजिनल ओळखपत्र आधार कार्ड जसं पॅन कार्ड असेल ते सोबत न्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ज्या काही सूचना दिलेल्या आहे त्या संपूर्ण सूचना या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहे. काय काय डॉक्युमेंट न्यायचे आहे त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर बघा खालीलप्रमाणे सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कोणते कागदपत्र न्यायचे आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर त्या मूळ कागदपत्र आणि झेरॉक्स हे सर्व तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचे आहे. तर बघा या ठिकाणी माध्यमिक शालांत परीक्षा व माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिकांसह पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त विद्यापीठाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच टक्केवारी नमूद करणारे प्रमाणपत्र तसेच MSCIT जे काही प्रमाणपत्र असेल तुमचे टायपिंगचे वगैरे जे काही असेल ते या ठिकाणी PDF बघून घ्यायचं आहे आणि ते सर्व प्रमाणपत्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचे आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी जन्मदिनांक, जन्मदाखला वगैरे जे काही तुमचं कास्टनुसार समांतर आरक्षण असेल त्यानुसार तुमचे प्रमाणपत्र. त्यानंतर बघा विवाहित महिला उमेदवारांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र नावात बदल झाल्याबाबतचे राजपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी जे काही प्रमाणपत्र असेल ते सुद्धा घेऊन जायचं आहे. तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला या PDF बघून घ्यायची आणि ते सर्व डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यानंतर बघा नागपूर महानगरपालिका उमेदवारांची नावे या ठिकाणी दिलेली आहे. नेम ऑफ पोस्ट ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलची या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा अनुक्रमांक दिलेला आहे, बैठकीचा क्रमांक दिलेला आहे, त्यानंतर उमेदवारांचे नाव दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी ट्री ऑफिसरची यादी दिलेली आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर सिव्हिलची यादी दिलेली आहे. तर संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. तर या यादीमध्ये तुमचं नाव, सिरियल नंबर, संपूर्ण माहिती या PDF तुम्हाला मिळून जाईल. ज्या दिवशी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती. तर अशा प्रकारे तुम्ही PDF डाउनलोड करून घ्यायचा आणि संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.